नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, धनु राशीचे नवीन वर्ष 2025चे वार्षिक राशी भविष्य कसं असेल येणारं नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. धनु राशीच्या वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार वर्षाची सुरुवात काही गोष्टींमध्ये बदल होण्याच्या दृष्टीने थोडी मंद असेल. सुरुवातीच्या काही महिन्यात तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल. वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार वर्षाच्या सुरुवातीला गुरु 6व्या घरातून जाईल. मे 2025 पासून गुरु धनु राशीच्या लोकांच्या 7व्या घरातून मे 2025 पर्यंत संक्रमण करेल. ज्योतिषशास्त्रांचे अंदाज तुम्हाला येणाऱ्या विविध आव्हानांना सूचित करतात. तुमच्या करिअरमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. तुमचे शत्रू सावध होतील आणि तुमच्या विरुद्ध कट रचण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. तुम्हाला मे 2025 पर्यंत काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात तुमच्या अडचणी वाढणार आहेत. तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. खर्चाबाबत तुमचा वाद होऊ शकतो. आरोग्यामध्ये समस्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात. मुलांशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवन संघर्ष आणि कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य समस्यांनी भरलेले असेल. मार्च 2025 रोजी धनु राशीच्या 4थ्या घरातून शनी भ्रमण करेल. या काळात कुटुंबापासून दूर राहणे चांगले. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुम्ही शक्यता आहे. नोकऱ्यांमधील लोकांवर शुल्क आकारले जाईल आणि कामावर लक्ष केंद्रित केले जाईल. ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 पर्यंत धनु राशीच्या 8व्या घरातून गुरुग्रह प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी खूप आशादायक असेल. परदेशात जायची इच्छा असेल तर मनापासून प्रयत्न करावा लागतील. परदेश प्रवास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला आवडत नसलेले लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवणार नाहीत. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ दिसू शकतो. उत्पन्न वाढेल तसेच तुमचे खर्चही वाढतील. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राखणे शहाणपणाचे ठरेल. मे 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत तुमच्या परिस्थितीत काही सुधारणा होऊ शकते. तुम्हाला व्यवसायातून काही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला परदेश दौऱ्याचे फायदेही मिळू शकतात. मार्च 2025 रोजी धनु राशीच्या 4थ्या घरातून शनी भ्रमण करेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर राहावे लागेल. मे 2025 पासून राहू धनु राशीच्या 4थ्या घरातून आणि केतू 9व्या घरातून गोचर करेल. त्यामुळे नवीन गोष्टी करण्याची तुमची इच्छा वाढेल. यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करू शकतात. प्रेमी युगल आणि विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष संमिश्र असेल. तीर्थयात्रेला जाऊ शकतात. तुमचा आध्यात्मिक कल वाढू शकतो. यावर्षी तुमच्या वडिलांनी त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. 2025चा काळ तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. यावर्षी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जर तुम्ही पहिले काही महिने सोडले तर गेल्या वर्षाच्या तुलनेत हे वर्ष तुमच्या आयुष्यात चांगले आणि आनंददायी परिणाम घेऊन येतील. यावर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ द्या. कठोर परिश्रमाने तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, तुम्ही रोज आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा. याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. आपण आता बघणार आहोत धनु राशीची आर्थिक कुंडली. धनु राशीच्या आर्थिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्या जीवनात अनेक बदल घडवून आणेल. 2025 वर्षाची सुरुवात त्रासदायक असेल, परंतु वर्षाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. मार्च 2025 पर्यंत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, कारण 6व्या भावातील गुरु तुमच्या व्यवसायात काही चढ उतार दर्शवत आहेत. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडथळे येतील. तुमच्या आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा आणि कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीत पैसे गुंतवणे टाळा. व्यावसायिक भागीदारी नुकसान होऊ शकते. तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुमची व्यावसायिक भागीदारी तुटू शकते. तुम्हाला तुमच्या नात्यात व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या व्यवसायात तसेच तुमच्या नातेसंबंधात कटुता येऊ शकते. कृपया मार्च 2025 पर्यंत कोणतेही नवीन काम सुरू करू नका. अति आत्मविश्वास बाळगू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होईल. पगारदार लोक खूप मेहनत घेतील, तथापि त्यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. तुमच्या बॉसला असे वाटेल की तुम्ही तुमचे 100% टाकत नाही आहात.
तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुमचे सर्वोत्तम द्यावं लागेल, तरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत राहतील. बरेच अनपेक्षित खर्च होतील, ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होईल. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात कोणतेही चुकीचे काम करू नका. असे केल्याने तुमची प्रतिमा खराब होईल. यावेळी संयम ठेवणे चांगले. तुमची वेळ लवकर बदलेल. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत गुरु धनु राशीच्या 8व्या घरातून प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक असेल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. अशा परिस्थितीत या काळात तुम्हाला क्षेत्रातील सर्वात सकारात्मक परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्ही प्रचंड यश मिळवू शकाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला परकीय गुंतवणुकीचा फायदा होईल. परदेशी कंपनीत जॉईन होऊन तुम्ही चांगले पैसे कमवाल. तुमच्या उत्पन्नातही सातत्याने वाढ होईल. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल. तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमची संपत्तीत वाढ होऊ शकते. आगामी काळात तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही कामानिमित्त परदेशात जाऊ शकतात. या अधिकृत सहलीतून तुम्हाला यश मिळेल. महिला आणि तरुणांसाठी हे वर्ष चांगले आहे. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. तुम्ही एखादा प्रकल्प सुरू करू शकतात. फूड सेक्टर, टूर आणि ट्रॅव्हल्स आणि कॉस्मेटिक्समध्ये काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल. यावर्षी तुम्ही नवीन घर खरेदी करण्याची इच्छा करू शकतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष उत्तम राहणार आहे. एकंदरीत यावर्षी तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आता आपण बघूया धनुराशीची करिअर कुंडली. धनुराशीचा वार्षिक करिअर राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकतात. वर्षाचे सुरुवातीचे महिने वगळता उर्वरित वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान असेल. तुमच्या जीवनात प्रगती होईल. व्यवसाय संथ गतीने चालेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही काहीतरी नवीन शिकत राहाल. यावर्षी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी उन्नत व्हाल. मार्च 2025 पर्यंत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला कोणाशीही अनावश्यक वाद घालण्याची गरज नाही. तुमच्यावर काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवली जाईल आणि ही जबाबदारी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. तुमचे शत्रू आता तुमच्या विरुद्ध युक्त्या खेळू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अधिकृत गोष्टी कोणाशीही शेअर करण्याची गरज नाही. मार्च 2025 नंतर तुम्हाला दिशा मिळेल आणि नवीन करिअरचे ध्येय मिळेल. तुम्हाला एका मागून एक नवीन संधी मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवाल आणि प्रत्येक कामात तुमच्या सर्वोत्तम कराल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला चांगली वेतनवाढ सुद्धा मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी करून पाहण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. कठीण परिस्थितीत तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करत राहा. हे वर्ष IT क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी चांगल्या संधी घेऊन येईल. जर तुम्ही आता नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या पॅकेजसह चांगली नोकरी मिळू शकते. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी मार्च नंतरचा महिना खूप भाग्यवान आहे. तुम्ही पैसे कमवाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट व्हाल. सरकारी नोकरांसाठी हे वर्ष खूप चांगले आहे. तुमच्या पगारामध्ये चांगली वाढ होण्यासोबतच तुम्ही स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. करिअर सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांचा आणि तुमच्या संपर्काचा फायदा होईल. तुम्हाला चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल किंवा फ्रीलान्सच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसेही कमावू शकतात. एकंदरीत 2025 मध्ये तुम्ही चमकाल. तुम्हाला चांगली नोकरी, चांगला पगार आणि चांगला दर्जा मिळेल. आता आपण बघूया धनुराशीची वार्षिक आरोग्य कुंडली. धनुराशीच्या वार्षिक आरोग्य कुंडली 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेले असेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. 2025 ची सुरुवात तुमच्या आरोग्याशी फारशी चांगली नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 2025 च्या सुरुवातीच्या महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात, परंतु त्या लवकरच सुधारतील आणि तुम्ही तुमचे काम चपळाईने कराल. कामासोबतच स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे. 2025 च्या उत्तरार्धात तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील. तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. हा काळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगला राहणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमचे सर्वोत्तम द्याल.
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे. तुमचे मन अभ्यासात व्यस्त राहील. उत्तम मानसिक आरोग्यासाठी तुम्ही नियमितपणे योग आणि ध्यान करावे. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्यास ते तुम्हाला मदत करेल. भिजवलेले बदाम, बेदाणे आणि अंजीर यांचा आहारात समावेश करा. भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. महिला यंदा कसरत करावी. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि रस याचा समावेश करा. देवगुरु बृहस्पतीचे शुभ दर्शन तुमचे आरोग्य उजळण्याचे काम करेल. तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघाल. यावर्षी तुमच्या घरात चांगले काम झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबांसोबत जास्त वेळ घालवाल. या काळात तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. पाठदुखीची समस्या वृद्ध व्यक्तींना थोडी अस्वस्थ करू शकते. तुम्ही नियमित व्यायाम करत राहिल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. जास्त काम केल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि डोळा दुखू शकतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही पाठदुखी किंवा सांधेदुखीची तक्रार करू शकतात. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वर्षाचे शेवटचे महिने तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. तुमच्या कुटुंबातील काही वृद्ध लोकांना काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घेतल्यास फायदा होईल. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण टाळावा. तुम्हाला चांगल्या सवयी पाळण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या जीवनशैलीत कठोर शिस्तीचे पालन करा. सकाळ आणि संध्याकाळ चालणे सुरू करा. नियमित योगासने करा. हिरव्या भाज्या आणि फळे खा. रस प्या इत्यादी. या सर्व लहान सवयी तुम्हाला निरोगी जीवनाकडे नेतील. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी तुम्ही चांगली जीवनशैली अंगीकारल्यास तुम्हाला मदत होईल. ते म्हणतात की निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. त्यामुळे 2025 मध्ये निरोगी राहण्यासाठी आपल्या निरोगी शरीराची आणि मनाची काळजी नक्की घ्यावी. आता आपण बघणार आहोत धनुराशीची प्रेम कुंडली. धनुराशीच्या वार्षिक प्रेम पत्रिका 2025 नुसार हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. पण वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी फारशी चांगली होणार नाही. सुरुवातीच्या काही महिन्यात तुमच्या नात्यात काही चढ उतार असतील. तुमच्या प्रेमी जीवनात खूप गडबड होईल. प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी कसोटीचे ठरेल असे म्हणता येईल. जोडीदारासोबत संवाद नसल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही प्रकारे गैरसमज होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या दोघांमध्ये काही गोंधळ होऊ शकतो. मार्च 2025 नंतरचा काळ तुमच्या नात्यात गोडवा आणेल. नात्यात नवीनता पाहायला मिळेल. हे वर्ष अविवाहित लोकांना फायदेशीर ठरेल, कारण यावर्षी तुम्ही नवीन नात्यात अडकू शकतात. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम येतील. तुमचा एकटेपणा नाहीसा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्व काही शेअर कराल. तुमच्या आयुष्यात कोणीतरी असेल ज्याच्यासोबत तुम्ही सर्व काही शेअर करू शकतात. यावर्षी तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल आणि तुम्ही लॉंग ड्राईव्ह, कॅन्डल लाईट डिनर आणि तुमच्या जोडीदारासोबत पार्ट्यांचा आनंद घ्याल. तुम्ही यावर्षी लग्न करण्यास सहमती देऊ शकतात. त्याचबरोबर नवविवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष खास असेल. तुम्ही एकमेकांना समजून घेण्यास सुरुवात कराल आणि तुम्ही जवळ जाल. तुमच्यासोबत तुम्ही तुमचे कौटुंबिक संबंध मजबूत करण्याचे काम कराल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कौटुंबिक नात्यात परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. यावर्षी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश करण्याची एकही संधी गमावू इच्छिणार नाही. एकमेकांचा महत्त्व समजेल. प्रेमाची ठिणगी तुमच्या आयुष्यात परत येऊ दे. या वर्षाच्या मध्यांत तुम्हाला मुलांमध्ये काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाचे नियोजन करणाऱ्या तुमच्या पत्नीकडून चांगली बातमी तुम्हाला मिळेल. तुमच्या घराच्या आनंदाचे वातावरण राहील. यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाऊ शकतात. धनु राशीच्या लोकांनी वेळ काढून ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला शांती तर मिळेलच, पण तुमच्या लव्ह लाईफमध्ये धीर मिळेल. लिव्ह-इनमध्ये राहणारी जोडपी एकमेकांना सरप्राईज देतील. प्रेमासोबत एकमेकांचा आदर आणि प्रयत्न करावा. त्यामुळे एकंदरीत 2025 हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रेमाचा खरा अर्थ कळू शकेल आणि तुम्ही प्रेमाने सर्व काही सहज सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात. तर मित्रांनो, हे होते धनु राशीचे 2025 नवीन वर्षाचे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.